नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात घोटाळा झाल्याची बाब समोर आली। क्लास 3 डॉक्टरने कोट्यवधींचा घोटाळा केल्याची ही बाब उघडकीस आली आहे। बनावट कंपनी बनवून राज्य सरकारची फसवणूक केला गेल्याचा आरोप आहे। तर बनावट कंपनी स्थापन करून आयसीयू उभारण्याचं कंत्राट मिळवलं आणि बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे टेंडर मिळवलं असल्याचं समजतंय। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहेत। चौकशी समितीच्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर तत्कालीन सिव्हिल सर्जन अशोक थोरात, तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी निखिल सौंदाने, औषध भंडार विभागाचे प्रमुख शिरीष माळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राहुल हडपे, डेंटिस्ट टेक्निशियन सागर चोथवे यांच्यावर चौकशी समितीकडून हा ठपका लावण्यात आला। त्यांनी महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि ह्या सर्टिफिकेटवर कामं घेतली असतील, कारण कोविडच्या याच्यामध्ये महानगरपालिका, मेडिकल कॉलेजेसच्या इथं आणि DHS असं म्हणजे तिघं डिपार्टमेंटला पॅरलल वर्क सुरू होतं आहे। आयडियली जेव्हा ऑनलाईन अप्लाय होतं, नंतर आपली जी प्रोक्युरमेंट कमिटी असते ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुलनात्मक तक्ता करून फायनान्शियल आणि टेक्निकल बीडमध्ये हे करते। आता त्या काळात काय घडलं त्याच्यावर मी कमेंट करणं चुकीचं राहील, कारण त्या काळात मी नव्हतोच। आता पुढील तपास सगळं पोलीस करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।